तर मंडळी, स्वयंपाक करणं ही सुद्धा एक कला आहे आणि म्हणजे आपल्याला त्याची आवड देखील असलीच पाहिजे. म्हणजे उगाचच मग स्वयंपाक करायचा आहे म्हणून तो केला, म्हणजे चपात्या करायच्यात मग त्या केल्या, भाजी बनवायची कालवण म्हणजे रस्सा भाजी बनवायची ते केलं. म्हणजे असं नाही की म्हणजे करायचं आहे म्हणून केलं पाहिजे, तर आपल्याला ती आवडसुद्धा पाहिजे. तर मला तर खरं सांगायचं तर आहे ना, लग्नाआधी मला काहीच स्वयंपाक येत नव्हता. लग्नानंतर मी सगळ्या गोष्टी शिकलेली आहे. चपाती बनवणे, भाजी, रस्सा भाजी, म्हणजे कुठली भाजी नॉनव्हेजची किंवा मग व्हेज भाजी कशी बनवायची, पनीरची भाजी कशी बनवायची, तर ह्या सगळ्या गोष्टींना मी लग्न झाल्यानंतर शिकलेली आहे. तर म्हणजे आधीच मला काहीच जमत नव्हतं एवढं. म्हणजे थोडं थोडं मी बनवायची, पण एवढं काही मी असं मनावर घेतलं नाही. जसं लग्न झाल्यानंतर आहे ना, आम्ही दोघंच राहतो आहे. तर सासूबाई सासरे नाही ते, म्हणजे ते सासूबाई तिकडे गावाकडे असतात आणि आम्ही इकडे राहतो. तर असं असतं आमचं. तर बाकीची कामं जी आहेत ना, ती तर काय रेग्युलर चालतातच आपली रोजची कामं. पण स्वयंपाक जो आहे ना, तो म्हणजे छान आणि सुंदर आपल्याला जमलाच पाहिजे. आणि म्हणजे असं काही नाही की म्हणजे कोणाला स्वयंपाक येत नाही किंवा म्हणजे जमत नाही. म्हणजे जरी जमत नसेल ना, तरी मग ते लग्नानंतर हळूहळू शिकतात. कारण आपली रोजची ती प्रॅक्टिस असते ना, रोज आपल्याला भाजी चपाती, रस्सा भाजी, भात वगैरे. भात तर काही कॉमन आहे, हा कोणालाही जमतो. पण बाकीच्या भाज्या वगैरे जर बनवायच्या असतील ना, तर मग ते थोडंसं जरा म्हणजे कठीण जातं. तर मला तर इतक्या छान छान रेसिपी आता जमतात आहे ना, तर म्हणजे मलाच आता माझा विश्वास बसत नाही की मी एवढं छान करू शकते स्वयंपाक. तर आधी मला आहे ना, पोळ्या वगैरे पण जमत नव्हत्या बरं का. म्हणजे आपले महाराष्ट्रीयन पुरणपोळी तीसुद्धा जमत नव्हती. नंतर मग मी तीसुद्धा शिकले लग्नानंतर. म्हणजे आपण ट्राय करतो ना, तर त्या गोष्टी ना मनापासून ट्राय केल्या पाहिजेत, म्हणजे त्या छान जमतात. तर आपलं मन नाही येत, आपण करतो आहे त्या गोष्टी, त्याला काही फायदा नसतो आणि अर्थही नसतो. तर कोणतीही गोष्ट करायची असली ना, तर मनापासून करायची, म्हणजे ती जमतेच. तर आजचा व्लॉग तर काय आहे, म्हणजे जे रोजचं रुटीन असतं तेच मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. तोपर्यंत बाय बाय.